मोहोळ तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा. भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांची तहसीलदाराकडे मागणी. वादळी वारे आणि पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी, लिंबू, आंबा यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून सांभाळलेली दुभती जनावरेही दगावली आहेत. पापरी या ठिकाणी वीज पडून एक महिला व गायीचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान पाटकुल, सारोडे, खंडाळी, पापरी, वाघोली, बेगमपूर आदी भागात नुकसानाची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेणे, तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी तहसीलदार सचिव मुळीक यांच्याकडे केली आहे. ऐन उन्हाळ्यात जपलेल्या बागा निसर्गाच्या वादळामुळे उन्मळून पडत आहेत. फळांची गळती होऊन लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तलाठी आणि कोतवाल यांनी गांभीर्याने या संदर्भात पंचनामे केले पाहिजे. काही ठिकाणी तलाठी हजर राहत नाही. त्यांना समज देऊन या घटनांचे गांभीर्य लक्षात आणून देणे गरजेचे आहे. केवळ कागदी घोडे नाचवत दिरंगाई करून पंचनामे करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी स्वतः तलाठी गेले पाहिजे, असेही भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान मोहोळ तालुक्यातील काही गावात भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे व भाजपा मोहोळ विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने यांनी आमदार श्री राम सातपुते यांना या सर्व नुकसानाची कल्पना दिली आहे. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना थेट राम सातपुते यांच्याशी संवाद साधून देत त्यांच्या भावनाही सांगितल्या आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांना पूर्णतः मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वासही आमदार राम सातपुते यांनी दिला आहे. वादळी वारे आणि पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या विषयात मोहोळ तालुक्यातील नुकसानाची माहिती मिळाल्या तात्काळीने मी जिल्हाधिकाऱ्याकडे यांच्याकडे मागणी केली आहे. प्रशासनाकडे हा विषय लावून धरत सर्व बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असंही विकास वाघमारे यांनी म्हटलं.